चंद्रशेखर बावनकुळेंनी अनिल देशमुखांवर हल्लाबोल केलाय। सचिन वाझे नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं बावनकुळे म्हणाले। आरोप खोटे असतील तर देशमुखांनी चौकशीची मागणी करावी असंही बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडी भंगार कंपनी असल्याचा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। राज्यात मविया सरकार येणार नाही असंही बावनकुळे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही असा निशाणा बावनकुळेंनी साधला। देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे। जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहित होईल, महाराष्ट्राला माहिती होईल। पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, तसं अनिल देशमुखांकडनं अपेक्षा होती। तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल, तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाता? जनतेला हे माहित आहे की जर मोदीचं सरकार देशामध्ये आणि इथं जर महाविकास आघाडीचे हे भंगार कंपनी आली, कारण भंगार कंपनी आहे, या भंगार कंपनीने महाविकास आघाडीने मोदी सरकारच्या 15 योजना थांबवल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना। आता जनतेला माहित आहे हे भंगार आले तर मोदीचं सरकारच्या योजना थांबवतील। भंगार महाविकास आघाडी कधी येणार नाही, डबल इंजिन सरकार येईल। उद्धव ठाकरेजी जे बोलतायत ते कोणत्या अवस्थेत बोलते आहेत? ज्या अमित भाईंनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एकत्र 370 कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं। तुम्ही तर मोठ्या मनाने अमित भाईचं अभिनंदन केलं पाहिजे, पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहेत। तुम्ही धर्माचं मताचं राजकारण करायला लागले आहे। तुमच्या मग औरंगजेबी वृत्ती घुसलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल। तुमचं जे मानसिक तुम्हाला आजार झालाय, तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।